नमस्कार मित्रांनो, RBC टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण NPS बाबत काही उमेदवारांनी प्रश्न विचारले होते त्याची माहिती घेणार आहोत. तरी महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तसेच आमच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणास महत्त्वपूर्ण अशी माहिती पुरवत असतो. तर मित्रांनो, NPS बाबत सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की पगार तर जमा होत आहे, पण NPS अकाउंटर ॲपमध्ये पैसे जमा झालेले दिसत नाही आहे. म्हणजे पगारीबरोबरच NPS अमाऊंट जमा होते का? तर मित्रांनो, आपली पगार कपात होते, आपली पगार आपल्या खात्यात जमा होते आणि त्या पगारीतून आपली 10% आणि शासन हिस्सा 14% अशी 24% अमाऊंट ही कपात केली जाते. तर ही अमाऊंट पगारीबरोबरच NPS खात्यामध्ये जमा होत नाही. तर ही सर्व पगार बिलातील अमाऊंट सर्व कर्मचाऱ्याची एकत्रित ट्रेझरी ऑफिसला जाते. यानंतर ट्रेझरी ऑफिसला त्याची ऑनलाईन प्रक्रिया केली जाते. म्हणजे जेवढे प्राणधारक आहेत त्यानुसार त्याचं एक बिल तयार केलं जातं त्यांच्या नावापुढील अमाऊंटनुसार, आणि या बिलला ऑफिसची मान्यता घेऊन त्या रकमेचा चेक हा बँकेमध्ये जमा केला जातो. ते कर्मचारी त्यांचा प्राण नंबर आणि त्यांची अमाऊंट आणि हा चेक हा एकत्रित बँकेत जमा करून बँक त्याला ॲप्रूव्ह करते. त्यानंतर ट्रान्झॅक्शन सक्सेस होऊन प्रत्येकाच्या खात्यामध्ये ही अमाऊंट जमा केली जाते. ही प्रक्रिया जरी ऑनलाईन असली तरी मॅन्युअल टच आहे. म्हणजे जोपर्यंत मॅन्युअल ऑपरेट होत नाही तोपर्यंत ती डिडक्ट अमाऊंट आपल्या NPS अकाउंटमध्ये जमा होत नाही. आणि ही प्रक्रिया करण्यासाठी किती वेळ लागेल हे त्या यंत्रणेवर, त्या कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अवलंबून आहे. तो जोपर्यंत ही प्रक्रिया करत नाही तोपर्यंत ही अमाऊंट आपल्या NPS अकाउंटमध्ये जमा होत नाही. तर हे माझं स्टेटमेंट आहे. यामध्ये रिसेंट जमा झालेली अमाऊंट दाखवतो. तर इथे डेट आहे 25 जून 2024. तर या 25 जून 2024ला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 4 महिन्याचं एकत्रितच त्यांनी जमा केलेलं होतं. यामध्ये आमची जूनची पगार झालेली आहे, पण त्याचं NPS आणखी जमा नाही आहे. मेची जमा झाली आहे, पण त्याचं आणखीन NPS जमा झालेलं नाही. म्हणजे 2 महिन्यांचं आमचं NPS डिडक्शन जमा होणं बाकी आहे. जोपर्यंत ते प्रोसेस करत नाहीत तोपर्यंत ते आमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. सेम तुमचंसुद्धा तुमची डिडक्ट झालेली अमाऊंट जोपर्यंत प्रक्रिया करणार नाही तोपर्यंत ती जमा होणार नाही. इथे आपण पाहू शकता 25 जूनला जानेवारीचं जमा झाला आहे. इथं पुढे DTOचं दिलेलं आहे. म्हणजे जे DDO आहेत त्यांचं ॲड्रेस दिलेला आहे आणि पुढे एम्प्लॉई कंट्रीब्युशन आणि एम्प्लॉयर कंट्रीब्युशन दिलेलं आहे. म्हणजे 10% आपलं आणि शासनाचं 14% अशी एकूण 11,914 ही अमाऊंट दिलेली आहे. अशा प्रकारे ही अमाऊंट तुम्हाला NPSमध्ये दिसेल. त्यानंतर पुढे काही उमेदवारांचा असा प्रश्न होता की जे फंड दिलेले आहेत NPSचे, इथे पाहू शकता करंट स्कीम प्रिफरन्स, स्कीम चॉईस, डिफॉल्ट स्कीम सेटअप आहे. म्हणजे काही उमेदवारांना काही जणांनी सांगितलं होतं की हे आपण बदल करू शकतो. तर इथे स्पष्ट दिलेलं आहे डिफॉल्ट स्कीम सेटअप आहे. यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. जर प्रायव्हेट NPS काढला असतं तर त्यात आपण चूज करू शकत होतो, पण हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई NPS आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. SBI पेन्शन फंड, स्टेट गव्हर्नमेंट ज्याचा स्टेक आहे 33%. त्यानंतर UTI रिटायरमेंट फंड, UTI हा पहिला म्युच्युअल फंड होता भारतामध्ये आलेला. फॉर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, UTI रिटायरमेंट पेन्शन फंड यामध्ये सुद्धा 33% रक्कम आहे. त्यानंतर LIC पेन्शन फंड स्कीम यामध्ये 34% एवढी रक्कम आहे. या 3च फंडमध्ये आपली रक्कम ह्या दिलेल्या स्टेकप्रमाणे गुंतवली जाणार आहे. यामध्ये कोणताही कर्मचारी कसलाही बदल करू शकत नाही. आणि याचनुसार जी ग्रोथ होणार आहे त्यानुसार 60-40 प्रमाणात, म्हणजे 60% रक्कम हे आपल्याला मिळणार आहे आणि 40% रक्कम ठेवून त्यावर पेन्शन देणार आहे. असं याचं हे स्वरूप आहे. तर पुढील प्रश्न असा होता की जी 60% रक्कम आपल्याला मिळणार आहे त्यावर इन्कम टॅक्स लागेल का? तर ही म्युच्युअल फंड टाईप प्रकारची गुंतवणूक आहे. तर यावर इन्कम टॅक्स नाही, पण कॅपिटल गेन टॅक्स जरूर लागेल, जो सध्या 10% एवढा आहे. म्हणजे तुमचा नफा जर म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये एका वर्षात 1 लाखाच्या वरती जर गेला तर त्याच्यावरती 10% एवढा कॅपिटल गेन टॅक्स लागेल. म्हणजे 10% जो पण प्रॉफिट असेल तुमचा त्यावर 10% लागेल. तुमची जमा होणाऱ्या रकमेवर नाही, तर जो पण तुमचं इंटरेस्ट मिळालेला आहे त्यावर 10% एवढा टॅक्स लागेल, इन्कम टॅक्स लागणार नाही.
आणखी एक हे जी कपात होणारे डिडक्शन आहेत ते लवकरात लवकर आपल्या खात्यावर जमा होणं गरजेचं आहे, कारण याची ग्रोथ ही शेअर मार्केटच्या रेटवर अवलंबून आहे. शेअर मार्केट हाय लो होत असतं. लोमध्ये जर शेअर मार्केट लो असताना जर हप्ते जमा झाले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा आहे, कारण त्यावर इंटरेस्ट रेट हा नक्कीच जास्त मिळेल. आणि जर हाय असताना जर हप्ता जमा झाला तर त्यावेळेस त्याचे आपले NAV कमी जमा होणार आणि हप्ता उशिरा जमा झाला नाही किंवा मार्केट हाय असल्यावर जमा झाला नाही त्याचा इंटरेस्टसुद्धा आपल्याला कमी मिळणार. तर अशा प्रकारे आणखीन जर आपणास काही प्रश्न असतील, कोणतेही गव्हर्मेंट सर्व्हिस रिलेटेड कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचे उत्तर आपणास व्हिडिओ बनवून दिलं जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. धन्यवाद.